मंडळी नमस्कार. आपला चॅनल फिरस्ती आणि बरंच काही मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अशा स्पॉटला नेणार आहे ना, आंबेगाव तालुक्यातल्या, जिथे खूप अतिशय उत्कृष्ट भेळ, मिसळ असे महाराष्ट्रीयन स्नॅक्स पदार्थांचे आयटम मिळतात. तर माझ्याबरोबर माझा भाऊ पण आहे, त्याला तुम्ही ओळखतच असाल, सागरला. आता आम्ही जुन्नर फाट्याला उभा आहोत. हा रोड कुठे काय तुम्हाला मी दाखवतो. हा सरळ रोड जातो भीमाशंकरकडे आणि हा रोड येतो पुण्यावरनं आणि तिथेच हा जुन्नर फाटा आहे. मोस्टली जे लोक मुंबई, ठाणे, कल्याण, माळशेज घाटातनं भीमाशंकरला येतात किंवा परत जाताना माळशेज घाटातनं जातात ना, ते या रोडचा वापर करतात. तर ह्या वाटेवर असलेल्यांना, प्रवास करणाऱ्यांसाठी हा स्पॉट उपयुक्त ठरेल. किंवा तुम्ही कधी या भागामध्ये आला तर नक्की इथे भेट द्या. चला तर निघू. सध्या पाऊस झाल्यामुळे ही गोड नदी थडी भरून वाहते आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान सिनिक झालेला आहे. मंडळी, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल, आपण चिंचोली गावात आलेलो आहे आणि चिंचोली गावामध्ये हे वेदांत म्हणून एक छान हॉटेल आहे, तिथे आपण आलेलो आहोत. इथली मिसळ आणि भेळ आणि अजूनही काय काय पदार्थ आहेत तुम्हाला दाखवतो, सगळे दर्जेदार. मंडळी, इथे आम्ही जरा लेट आलो आणि मिसळ संपली होती. आम्ही इथे मटकी भेळ मागवली आहे आणि वडापाव मागवलेला आहे. हे बघा, एकदम सुंदर मटकी भेळ आहे. मटकी आहे, कांदा आहे, फरसाण आहे आणि याची टेस्ट खूपच छान आहे. बटाटा वडा पण आलेला आहे. आता वडापाव मी टेस्ट केला आहे. येतो बरं या साईडला आलो. छान, थोडा इथेही सुट्टी भेळ पण मिळते. मी ॲक्च्युली पुण्याला जाताना आहे ना, मला हे आडवाटेला पडतं, पण तरी मी काही किलोमीटर आतमध्ये येऊन आहे ना, इथलीच सुकी भेळ घेत असतो आणि माझ्या घरी सगळ्यांनाही खूप आवडते. मंडळी, या हॉटेलचे प्रोप्रायटर मोहळे बंधू हे आपल्या बरोबर आहेत. यांचं इथे मागे घर आहे आणि इथेच त्यांनी पुढे हे चालू केलंय. तर आपण त्यांच्याकडनं त्यांचं पण मनोगत जाणून घेऊ. तुम्ही चालू केलं तिथपासनं आज इथे आल्या, तुमचा जर्नी, याच्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली हे माझ्या वडिलांनी आणि आईने 2010 साली हॉटेल सुरू केलेलं. तिथपासून आतापर्यंतचा प्रवास खूप म्हणजे अवघड पण होता आणि म्हणजे क्वालिटी मेंटेन ठेवणं, गिरायकांच्या मनासारखं त्यांना सगळं पुरवणं खूप म्हणजे त्याला खूप कालावधी गेला. परंतु आज जे काही नाव आहे त्यांच्या दोघांच्या मेहनतीमुळे, मी त्यांचा मुलगा आहे वेदांत, तर एवढंच बोलू शकतो. आपल्या बरोबर ताई पण आहेत, त्या आत होत्या, त्या पण आल्या. आपण त्यांच्याकडनं पण हा प्रवास जाणून घेऊ. 2010 साली माझ्या सासऱ्यांनी सांगितलं छोटासा तुम्ही उद्योग सुरू करा एक भेळीचा म्हणून. तर 500 रुपये विक्री येईन तरी बास होईन असं त्यांनी आम्हाला सांगितलं. या छोट्याशा एका बाजूच्याच गाड्यात आम्ही 2 टेबलाचा व्यवसाय हा सुरू केला
पहिलं किचन आमचं अगदी साध्या टेबलवर होतं, एक शेगडी होती. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू वाढवता 2चे 4 झाले, 4चे 6 टेबल झाले, 6चे आज 9 टेबल पर्यंत आमचा प्रवास आहे. आतापर्यंत आम्हाला गिरायकांचा सपोर्ट पण मिळाला आणि क्वालिटी पण म्हणजे लोकांना आवडली आमची चांगली. याच्यानंतर आम्ही दुसरी शाखा म्हणजे आमची फक्त जेवणाची सुरू केली. 2000 ती किती साली झाली, 2018 साली सुरू झाली, हॉटेल वेदांत प्युअर व्हेज म्हणून. आणि त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी आम्ही पुन्हा लॉजिंगचं नवीन बिल्डिंग पण उभी केलेली. म्हणजे असा आमचा 2010 ते 2026 पर्यंतचा प्रवास असा झालेला आहे. जसं मगाशी ताईंनी आपलं सांगितलं, त्यांनी लॉजिंगचा आणि वेदांत प्युअर व्हेज हे पण चालू केलंय. थोडंसं त्यांच्या या जुन्या हॉटेलपासून पुढे आलं की इथेच आहे. हे लॉजिंगचं आहे आणि हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तुम्हाला एक क्विक टूर देतो मी त्याची. हे बघा, म्हणजे एक्सपान्शन करायचं म्हणलं ना की म्हणजे काही सगळंच बेसिकपासून केलं. आता इवन पान चॉप पण त्यांनी सुरू केलेलं आहे. हे दादा चालवतात. मोहळे कुटुंबाचा हा 2 टेबल पासून एका छोट्या भेळीच्या दुकानापासून चालू झालेला प्रवास आज एवढा मोठा झाला, हे बघून खरंच खूप छान वाटतं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथं संपवतो आता. माझा हा एक प्रयत्न होता की आंबेगाव तालुका जो आहे ना मंडळी, हा पर्यटनाच्या दृष्टीने आहे ना खूप संपन्न असा तालुका आहे. आणि पावसाळ्यामध्ये वगैरे इथे खूप पर्यटकांची गर्दी होत असते. थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चरला अजून बूस्ट मिळालं ना तर हा तालुका पर्यटन क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी घेऊ शकतो. तर ह्या भागामधलंच असे अजूनही काही काही जॉईंट्स आहेत. तर माझा एक छोटा प्रयत्न आहे की ते तुमच्यासमोर आणायचे. तर माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि या भागामध्ये राहणारे आंबेगावकर अजूनही असे काही जॉईंट्स असतील इथले तर कमेंट करून नक्की सांगा, आपण तिथे पण येऊ. ठीक आहे, चला आता निरोप घेतो. आपण भेटू पुढच्याच एका अशा मस्त फिरस्तीमध्ये किंवा अशाच एखाद्या नवीन ठिकाणाच्या शोधामध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.